प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूरमार्फत आपण MPSC ऑनलाईन राज्यसेवेचे क्लासेस बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो विषय सुरू आहे तो आहे मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये कालचा जो आपण टॉपिक कंप्लीट केला, कालचा टॉपिक जो होता तो होता वॅवेल प्लॅन. वॅवेल प्लॅन आपण क्लिअर केलेला आहे. वॅवेल प्लॅन काय होता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं शिमला कॉन्फरन्स. शिमला कॉन्फरन्स आपण बघितली, ठीक आहे. शिमला संमेलन ज्याला आपण म्हणतो वॅवेल प्लॅन. त्याच्यानंतर आपण CR फॉर्म्युला, ह्या 3 गोष्टी आपण कव्हर केले, ठीक आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे असा आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण 1940 पासून स्टार्ट करतो, 1940 पासून ते 47चा जो काळ आहे हा खूप कन्फ्युजिंग काळ आहे. याच्यामध्ये अनेक प्लॅन्स आहेत, अनेक याच्यामध्ये गोष्टी आहेत. सो हा कन्फ्युजिंग जो पार्ट आहे याला दूर करणं खूप जरुरी आहे. फक्त आंदोलनं वाचले त्याच्याने होणार नाही आपल्याला. याच्यामध्ये जे काही या कालावधीमध्ये जे काही घटना झालेल्या आहेत या घटनांना पण आपल्याला व्यवस्थित वाचणं खूप जरुरी आहे. सो आज आपण या कालावधीमधली अजून एक घटना बघणार आहोत, अजून 2-3 घटना म्हणजे आपण बघणार आहोत आणि विस्तारमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आजचा जो आपला टॉपिक आपण जो स्टार्ट करतो आहे तर टॉपिकचं नाव आहे, ठीक आहे, भुलाभाई लियाकत अली पॅक्ट, ठीक आहे. भुलाभाई देसाई लियाकत अली पॅक्ट असं नाव आहे. सो टॉपिककडे चाललो आहे आपण. भुलाभाई देसाई, ठीक आहे. भुलाभाई देसाई लियाकत अली पॅक्ट. भुलाभाई देसाई, भुलाभाई देसाई लियाकत अली पॅक्ट. सो हा पॅक्ट जो आहे, हा जो करार आहे हा 1945चा आहे, ठीक आहे. जो 2 लोकांमध्ये झालेला आहे, ठीक आहे, भुलाभाई देसाई आणि लियाकत अली, ठीक आहे. सो तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1944ची जी कालावधी आहे, 1944ची जी कालावधी आहे ही 1944ला, ठीक आहे, सर्वच जे नेते होते, सर्वच काँग्रेसचे जे नेते होते ते कारागृहामध्ये होते, ठीक आहे. का बरं कारागृहामध्ये होते? कारण की त्यावेळेस भारत छोडो आंदोलन चालू होतं, क्विट इंडिया मुवमेंट चालू होतं. शॉर्टमध्ये लिहून इथे भारत छोडो आंदोलनाला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, क्विट इंडिया मुवमेंट किंवा सो भारत छोडो आंदोलन सुरू होतं आणि हे भारत छोडो आंदोलन सुरू असताना, ठीक आहे, सर्वच काँग्रेसचे मोठे मोठे नेते जे आहेत ते कारागृहामध्ये होते. तर या परिस्थितीमध्ये, ठीक आहे, आता इथे देसाई नावाचे 2 लोक आहेत, हे पण कन्फ्युजन दूर करा. एक महादेव देसाई पण आहेत. महादेव देसाई, हे महादेव देसाई कोण आहेत? महादेव देसाई जे आहेत हे गांधीजींचे पर्सनल असिस्टंट आहेत, PA आहेत एक तरीकेचे गांधीजींचे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस गांधीजींना जे आहे ठेवण्यात आलं होतं भारत छोडो आंदोलनामध्ये, त्यांना कुठे ठेवण्यात आलं होतं? त्यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं होतं. आगा खान पॅलेसमध्ये जेव्हा त्यांना ठेवण्यात आलं होतं, आगा खान पॅलेस कुठे? पुण्याला आहे. नक्कीच कधी जाल पुण्याला तर नक्कीच आगा खान पॅलेस व्हिजिट करा. सो आगा खान पॅलेसमध्ये जेव्हा त्यांना ठेवण्यात आलं, त्या आगा खान पॅलेसमध्ये त्यांच्यासोबत 3 लोक होते. त्यांची वाईफ होती, ठीक आहे, त्यांची वाईफ होती कस्तुरबा आणि त्याच्यानंतर हा महादेव देसाई होता सोबत, महादेव देसाई. तर महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधींची डेथ तिकडेच झालेली आहे, आगा खान पॅलेसमध्येच, ठीक आहे. ते तिथेच जे आहे डेथ झालेली. ते महादेव देसाई वेगळे व्यक्ती आहेत, भुलाभाई देसाई वेगळे व्यक्ती आहेत. भुलाभाई देसाई कोण आहेत? मग नेमकं भुलाभाई देसाई आहेत कोण? भुलाभाई देसाई जे आहे राजकारणामध्ये आपल्याला दिसून पडतात, ठीक आहे, ते आपल्याला होम रूल लीग पासून दिसून पडतात. सो होम रूल लीग जेव्हा सुरू होती 1916ची आपण वाचलेली आहे होम रूल लीग, ठीक आहे. ॲनी बेसंटच्या होम रूल लीगमध्ये ते जॉईन करतात. कालांतराने ते काँग्रेसचे सदस्य बनतात. 1927च्या काळामध्ये ते काँग्रेस जॉईन करतात. काँग्रेस जॉईन केल्यानंतर ते आपल्याला बर्दोली सत्याग्रहामध्ये पण दिसतात. 1928चे जे बर्दोली सत्याग्रह आहे तिथे पण यांचं प्रसिद्ध म्हणजे यांचं नाव आपल्याला दिसते, भुलाभाई देसाईचं, ठीक आहे. हे जे भुलाभाई देसाई आहे कालांतराने हे काँग्रेस जॉईन करून काँग्रेसमधले हे मोठे नेते बनतात. 1934 मध्ये जे आहे केंद्रीय विधान परिषदेचे सदस्य पण आहेत. केंद्रीय विधानसभेचे सदस्य पण आहेत. हे लक्षात ठेवा, केंद्रीय विधानसभेचे सदस्य आहेत. लक्षात ठेवा ही गोष्ट. हे काँग्रेसचे खूप मोठे नेते होते, गदावर नेते होते एक प्रकारचे, ठीक आहे, नेते होते आणि कुठेतरी आपल्याला संविधान सभेमध्ये पण भुलाभाई देसाई दिसतात. सो हे भुलाभाई देसाई जे आहेत यांनी खूप मोठे कार्य म्हणजे केलेले आहे. आता सर्व ज्यावेळेस कारागृहामध्ये होते, सर्व लोक जेव्हा सर्व काँग्रेसचे नेते कारागृहामध्ये होते तेव्हा मुस्लिम लीग सोबत बोलण्यासाठी, मुस्लिम लीग सोबत बोलण्यासाठी सिक्रेटली, ठीक आहे, सिक्रेट पद्धतीने यांनी कार्य सुरू केलं. यांनी जे आहे लियाकत अलीसोबत बोलणं सुरू केलं, सिक्रेटली बोलणं सुरू केलं आणि सिक्रेटली जे आहे हे कोणाला न कळता, म्हणजे मोहम्मद अली जिन्नाला माहिती नाही की त्यांच्या खाली आता थोडंसं लियाकत अलीबद्दल समजून घेऊ की नेमकं लियाकत अली कोण आहे, लियाकत अली कुठून आलेले आहेत, ठीक आहे, त्यांना पण थोडंसं समजून घेऊ आपण, ठीक आहे.
सो हे जे लियाकत अली आहेत, लियाकत अली हे खूप मोठे नेते आहेत मुस्लिम लीगचे, ठीक आहे. मुस्लिम लीगचे हे मोठे नेते आहेत. आणि लियाकत अली जे आहेत मित्रांनो, लियाकत अली जिन्नानंतर हे 1937 पासून मुस्लिम लीगचे हे सचिवच आहेत, सचिव पदावर आहेत. हे मुस्लिम लीगचे सचिव पदावर आहेत. आणि यांच्याशी सिक्रेटली बोलणं सुरू केलं लियाकत अली सोबत. कोणी बोलणं सुरू केलं? भुलाभाई देसाई. आणि याविषयी माहिती कोणालाच नाही आहे की भुलाभाई देसाई बोलून राहिले आहेत. पण असं म्हटलं जातं की भुलाभाई देसाईंनी याची परवानगी कोणासोबत घेतली होती? गांधीजींसोबत घेतली होती. गांधीजींसोबत यांनी परवानगी घेतली होती बोलण्याची. आणि ते बोलणं सुरू होतं, सिक्रेटली बोलणं सुरू होतं की आपल्याला जे आहे स्वतंत्रता पाहिजे आहे, म्हणून आपण एक काम करूया, आपण दोघंही सोबत येऊया, मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आपण सोबत येऊया आणि सोबत येऊन कार्य करूया. तर यालाच आपण भुलाभाई देसाई आणि लियाकत अली पॅक्ट म्हणतो. नेमकं या पॅक्टमध्ये काय झालं होतं की भुलाभाई देसाई आणि लियाकत अली यांच्यामध्ये जे कन्झर्वेशन जे झालं होतं, कॉन्व्हर्सेशन, त्या कॉन्व्हर्सेशन म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये असं झालं होतं की जे केंद्रीय विधानसभा आहे, ती केंद्रीय विधानसभामध्ये ठीक आहे, केंद्रीय विधानसभा म्हणा किंवा व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये पण, ठीक आहे, व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये सगळीच ठिकाणी जे आहे 40% सीट जे आहे ते हिंदूंकडे असतील, ठीक आहे. आणि 40% जे सीट आहे, 40% सीट जे आहे ते जे आहेत ते मुस्लिमकडे असतील, मुस्लिम लोकांकडे असतील. 40% सीट हिंदूकडे, 40% सीट मुस्लिमकडे आणि 20% सीट जे आहेत ते शीख आणि आपण अस्पृश्य समाजामध्ये जे आहे, दलितमध्ये जे आहे, अनटचेबल याला आपण म्हणू, ठीक आहे, त्यांच्यामध्ये आपण हे वाटून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण जे आहे एक पॅक करूया. आणि हा जो मतभेद सुरू आहे काँग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये, हा जो संविधानिक प्रॉब्लेम सुरू आहे, हा प्रॉब्लेम आपण सोडून घेऊया. सो हा जो प्रॉब्लेम आहे हा सोडण्याचा प्रयत्न जे आहे यांनी केला. आणि यालाच भुलाभाई देसाई आणि लियाकत अली पॅक्ट म्हणतात. सो खबर छापण्यात आली 1945च्या पेपरमध्ये खबर आली की हा फलाना सिक्रेटली पॅक चालू आहे. तर ज्यावेळेस भुलाभाई देसाई आणि लियाकत अली यांना विचारण्यात आलं की बा तुम्ही अशा पद्धतीने पॅक करून राहिले का, तर लियाकत अलीने म्हणजे स्पष्टपणे नकार दिला या गोष्टीचा. त्या व्यतिरिक्त गांधीजींनी पण जे आहे नकार दिला की हे काय करून राहिले आहेत जे भुलाभाई देसाई आहे. तर भुलाभाई देसाईला मी तर असं काही सांगितलंच नाही. तर जे काही म्हणजे असं म्हटलं जातं की भुलाभाई देसाईला गांधीजींनीच पाठवलं होतं, तर हे पण गांधीजींनी नकार दिला. आणि त्याच्यामुळे जे आहे भुलाभाई देसाईला खूप म्हणजे वाईट वाटलं. आणि भुलाभाई देसाईचं एवढं मोठं जे कद होतं काँग्रेसमध्ये ते एकदम छोटंसं होऊन गेलं. आणि कालांतराने असं म्हटलं जातं की गांधीजी जेव्हा भेटायला गेले भुलाभाई देसाईला, तर भुलाभाई देसाईंनी त्यांना भेट पण नाही दिली. सो हे आहे एक्झॅक्टली देसाई आणि लियाकत अली पॅक्ट. याच्यामध्ये हे आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि हे सर्व पॉईंट्स भुलाभाई देसाईबद्दल आणि लियाकत अलीबद्दल. सो यालाच जे आहे भुलाभाई देसाई आणि लियाकत अली पॅक्ट म्हणतात. भुलाभाई देसाई आणि महादेव देसाईमध्ये कन्फ्युजन नको ठेवा, ठीक आहे. आज जर तुम्ही समजा मुंबईला गेले तर तिथे भुलाभाई देसाई मेमोरियल नावाचं खूप मोठं हॉस्पिटल पण आपल्याला बघायला भेटतं. सो हे जे आहे बेसिक इन्फॉर्मेशन आहे अबाउट भुलाभाई देसाई. अँड आवाज क्लिअर आहे का? आवाज क्लिअर येतो आहे सगळ्यांना? येस. रुपेश, मुकेश, प्रियंका, अजय, स्वाती, आवाजमध्ये काही प्रॉब्लेम चालला आहे का? येस येतो आहे ना? हा चलो डन, ठीक आहे. सो मित्रांनो, यालाच आपण जी आहे लियाकत अली आणि भुलाभाई देसाई पॅक्ट म्हणतो. अनेक पुस्तकांमध्ये मिसिंग आहे पॅक्ट, अनेक ठिकाणी हा पॅक्ट दिसत नाही आपल्याला, पुस्तकांमध्ये क्लिअरली नाही स्पष्ट झालेला आहे. सो एक मोठी हाच यालाच आपण भुलाभाई देसाई पॅक्ट म्हणतो. आणि ही घटना 1945ची आहे. सो याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा, मग आपण आता पुढे चालले जाऊया. पुढे जर डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊया, ठीक आहे. सो भुलाभाई देसाई आणि लियाकत अली पॅक्ट, याला देसाई लियाकत अली पॅक्ट पण म्हणतात. यालाच देसाई लियाकत अली पॅक्ट पण म्हणतात. सो एनी डाउट्स इन दिस पर्टिक्युलर पॅक्ट? व्हेरी गुड. चला पुढे जायचं. मग पुढचा टॉपिक घ्यायचा आपल्याला. व्हेरी नाईस. चलो. सो मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण हळूहळू पुढे चाललो आहे. आणि मी परत सांगतो, जसं आपण स्वतंत्रताकडे जातो, आपल्याला जसं स्वतंत्रता आपल्याला कधी प्राप्त झालं सगळ्यांना माहितच आहे ना. 15 ऑगस्ट 1947 कडे आपण जसं जातो ना, तसं खूप साऱ्या गोष्टी येतात आणि खूप कन्फ्युजिंग गोष्ट निर्माण होऊन जाते. कन्फ्युजन खूप निर्माण होतं. एअरला आपल्याला क्लिअर करावं लागेल. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत जेव्हा तुम्ही जाल ना, तर ते मधले जे टॉपिक्स आहेत ते खूप कन्फ्युजिंग टॉपिक्स आहेत. वेव्हेल योजना, माउंटबॅटन योजना, मग शाही नौसेना विद्रोह, मग त्याच्यानंतर आपल्याला हे लियाकत अली पॅक्ट बघायला भेटते, ठीक आहे. तर असे जे CR फॉर्म्युला बघायला भेटते, शिमला कॉन्फरन्स बघायला भेटते. तर खूप जे आहे छोट्या गोष्टी आहेत, पण खूप थोड्या कन्फ्युजिंग आहेत. पण समजा आपण त्याला 1-2 वेळा व्यवस्थित चाललं तर आपल्याला तो पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात, ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग टाईम आपण पुढे जाऊया. आता आपण
एक छोटासा विद्रोह झाला होता, तो विद्रोह आपण बघूया. ठीक आहे. याला जे आहे ब्रिटिश इंडियन नेव्ही विद्रोह म्हणतात. ठीक आहे. ब्रिटिश इंडियन नेव्हीचा विद्रोह आपण बघणार आहोत. ब्रिटिश इंडियन नेव्ही विद्रोह. ठीक आहे. हा मित्रांनो विद्रोह आहे 1946 ला. 46 चा विद्रोह आहे. ब्रिटिश इंडियन नेव्ही विद्रोह हा 1946 ला आहे. सो ब्रिटिश इंडियन नेव्हीलाच याला शाही नौसेना विद्रोह पण म्हणतात. शाही नौसेना विद्रोह पण म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शाही नौसेना विद्रोह 1946. ओके. सो बेसिकली काय झालं आहे, तो शाही नौसेना विद्रोहाकडे जाऊया आपण. आता इथे काय झालेलं आहे बघूया आपण. तो शाही नौसेना विद्रोह जे आहे, नौसेनातील, नौसेना म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, नौसेना म्हणजे काय, नेव्ही. नौसेना म्हणजे काय, नेव्ही आहे ना. सो नेव्ही मधील सैनिक, ठीक आहे, नॉन कमिशन्ड ऑफिसर्स पण आहेत. काही कमिशन्ड असतात, एक नॉन कमिशन्ड असतात. सो नॉन कमिशन्ड अधिकारी, ज्यांना कमिशन मध्ये नाही घेतलेलं आहे, नॉन कमिशन अधिकारी. हे जे नॉन कमिशन अधिकारी जे राहायचे, यांना अजून एक नाव आहे. यांना काय म्हणायचे, यांना म्हणायचे रेटिंग्स. यांना म्हणायचे रेटिंग्स. रेटिंग्स म्हणायचे. सो सैनिक जे आहेत, नेव्ही मधले जे सैनिक आहे, नॉन कमिशन अधिकारी जे आहेत, त्यांचा हा विद्रोह आहे. ठीक आहे. नेमकं कोणत्या जहाजमधल्या यांनी केलेला आहे, या जहाजाचं, ज्या जहाजाच्या सैनिकांनी, नौसैनिकांनी जे विद्रोह केला, त्या जहाजाचं नाव आहे, येस, कोणी सांगेल तुमच्यापैकी, लेट मी सी, काय नाव आहे त्या जहाजाचं, कोणाला माहिती आहे त्या जहाजाचं नाव काय आहे, एनीवन फ्रॉम द क्लास. रॉयल इंडियन नेव्ही. ओके ओके. तलवार, त्याचं पूर्ण नाव आहे HMIS तलवार. ठीक आहे. HMIS तलवार नाम है इसका पूरा. ठीक है. इसी को रॉयल इंडियन नेवी भी कहा गया है. यू आर राइट, रॉयल इंडियन नेवी, ये बात सही है. ठीक है. ये रॉयल इंडियन नेवी भी कहा गया है इसको. ब्रिटिश इंडियन नेवी विद्रोह या रॉयल इंडियन नेवी विद्रोह. तो ये HMIS तलवार नाम की जहाज थी. ठीक आहे. या जहाजामधल्या ज्या सैनिक होते, त्या सैनिकांनी हा विद्रोह केलेला आहे. वाय, का बरं विद्रोह केलेला आहे? नंबर 1, कारण नंबर 1, नसल भेदभाव. नसल भेदभाव म्हणजे गोरे काळे, हा भेदभाव होत होता त्यांच्यासोबत. पॉइंट नंबर 2, व्यवस्थित अन्न नव्हतं भेटत. जेवण जे होतं, फूड जेवण जे आहे ते व्यवस्थित नव्हतं भेटत त्यांना. ठीक आहे. फूडची क्वालिटी खूप खराब. नसल भेदभाव, फूड, हे सगळे प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर अजून लक्षात ठेवायचं आहे, जी परिस्थिती होती ती असंतोषजनक परिस्थिती होती. असंतोषजनक परिस्थिती म्हणजे व्यवस्थित त्यांचं जे वर्किंग एन्व्हायरमेंट होतं ते बरोबर नव्हती. असंतोषजनक परिस्थिती. ठीक आहे. तर हे सर्व गोष्टींवरून जे आहे मित्रांनो, ह्या असंतोष परिस्थिती, त्याच्यानंतर दुर्व्यवहार. ठीक आहे. दुर्व्यवहार, नसल भेदभाव, दुर्व्यवहार वगैरे यांच्याशी केला जात होता. म्हणून मित्रांनो या सैनिकांनी, आता तारीख लक्षात ठेवायची आहे, तारीख आहे, ठीक आहे, 18 फेब्रुवारी 1946 ला विद्रोह केला. 18 फेब्रुवारी 1946 ला विद्रोह केला. आणि हा विद्रोह जो आहे HMIS तलवारच्या सैनिकांनी केला. HMIS चा फुल फॉर्म जो आहे तुम्ही शोधून काढा. ठीक आहे. HMIS काय आहे फुल फॉर्म त्याचा तुम्ही शोधून काढा. ठीक आहे. तो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. सो ब्रिटिश इंडियन नेव्ही विद्रोह, हा याला शाही नौसेना विद्रोह पण म्हणतात. हा विद्रोह नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी केला. सो आता जेव्हा पण एखादा विद्रोह होतो आहे, आणि आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अच्छा हे विद्रोह अजून का बरं झालेला आहे, याचं एक अजून एक प्रमुख कारण पण आहे की आपण सर्वांनी जे आहे लाल किल्ल्याचे खटले वाचलेले आहेत. ठीक आहे. रेड फोर्ट ट्रायल्स वाचलेले आहे आपण. मागच्या क्लासेसमध्ये आपण रेड फोर्ट ट्रायल्स केलेला आहे. सो रेड फोर्ट ट्रायल्समध्ये मित्रांनो, रेड फोर्ट ट्रायल्समध्ये यश कोणाला भेटत आहे? अरे जे आझाद हिंद फौजचे सैनिक आहेत त्यांना यश भेटलेलं आहे ना. तो आझाद हिंद फौजच्या सैनिकांना यश मिळून राहिलं आहे, रेड फोर्ट ट्रायल चालवून राहिले आहेत वगैरे. तर त्याच्याशी प्रेरित पण होते हे लोक. हे कुठे ना कुठे त्याच्याशी पण प्रेरित होते. तो यांनी जे आहे, यांनी असा जे आहे तिथे विद्रोह करून टाकला की भैया आम्हाला हे सगळं नाही पाहिजे, आमच्यासोबत हे व्यवस्थित नाही होऊन राहिलं आहे, हे परिस्थिती जी आहे परिस्थिती थोडी सुधारवा, तेव्हाच आम्ही हा विद्रोह किंवा संप आम्ही वापस घेऊ. आता याच्यामध्ये काय होते, एक रेडिओ ऑपरेटर होता. त्या रेडिओ ऑपरेटरचं नाव आहे BC दत्त.
काय नाव आहे, BC दत्त. ठीक आहे, रेडिओ ऑपरेटर आहे, रेडिओ ऑपरेटर. ठीक आहे, नौसेनामध्येच रेडिओ ऑपरेटर BC दत्त यांना अटक करण्यात आली. या जहाजाच्या रेडिओ ऑपरेटर BC दत्त यांना अटक करण्यात आली. BC दत्त यांना अटक करण्यात आली आणि BC दत्त यांना अटक केल्यानंतर जी आहे त्या जहाजामध्ये जवळपास 1100 नाविक जे आहे संपावर बसले. 1100 नाविक संपावर बसले, त्यांना पण अटक करण्यात आली. त्या BC दत्तांवर असा आरोप होता, BC दत्तांवर असा आरोप होता की त्यांनी बॅरिगेट्सवर, त्यांनी दिवारींवर, ठीक आहे, असं लिहिलेलं आहे, इंग्रज भारत छोडो, इंग्रज भारत छोडो असं त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, इंग्रज भारत छोडो असं लिहिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आणि म्हणून जे आहे इंग्रज भारत छोडो असं लिहिल्यामुळे जे आहे याच्यावर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांचाच कुठेतरी रोल आहे या सगळ्या गोष्टीसाठी. सो आता ही जी गोष्ट आहे, ह्या गोष्टीचं जसं BC दत्त यांना अटक करण्यात आली, हे सगळे हडतालवर बसले, संपावर बसले. ठीक आहे, आणि ही सर्व जी माहिती आहे हळूहळू तटवर्ती क्षेत्रांवर पोहोचली. आता तटवर्ती क्षेत्रांवर तुम्हाला पाहिजे मुंबई आहे, मग त्याच्यानंतर मद्रास आहे, इथे कराची पण आहे ना. अरे कराची पण भारताचा हिस्सा आहे, कराची पण भारताचा हिस्सा आहे. कराची, बॉम्बे, मद्रास, ठीक आहे, मद्रास, ह्या सगळेच नौसैनिकांनी जे आहे संप हा मोठा होत गेला, हड़ताल मोठी होत गेली. सगळे सैनिक एक होऊन गेले की भैया ये ऐसा जो है ये चलेगा नहीं, इस प्रकार से हमारे आदमी को जिसको पकड़ा है BC दत्त को, याला इमिडिएटली रिलीज करा. सो हे जे शाही नौसेना विद्रोह आहे यालाच आपण ब्रिटिश इंडियन नेव्ही विद्रोह पण म्हणतो. सो हा विद्रोह अशा पद्धतीने झाला आणि आता मध्यस्थ करण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे 2 नेते इथे पोहोचले. इंडियन नॅशनल काँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल इथे आले. त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम लीग मधून मोहम्मद अली जिन्ना इथे आले आणि यांनी जो आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सैनिकांना जाऊन भेटले की सैनिकांनो, आपल्याला आता तिथे सरकार बदललेली आहे, क्लेमेंट ॲटली आपल्याला म्हणून राहिला आहे की आपल्याला आझादी देणार आहे, स्वतंत्रता आपल्याला प्राप्त होणार आहे, तुम्ही कशाला बाद घालत आहात, याला थोडंसं कमी करा. BC दत्त यांना सोडण्यात येणार. ठीक आहे, सगळा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्ही समजा गडबड कराल तर कदाचित काही वेगळा प्रॉब्लेम क्रिएट नाही झाला पाहिजे, म्हणून जे आहे तुम्ही थोडंसं शांत करा. आणि याला सोडवण्याचा प्रयत्न यांनी केला, या 2 नेत्यांनी केला. 2 नेत्यांमध्ये तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिन्ना यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तो याला शाही नौसेना विद्रोह 1946चा शाही नौसेना विद्रोह म्हणतात मित्रांनो. अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा, शाही नौसेना विद्रोह नौसैनिक करून राहिले आहेत, ते आपल्याला सर्वांना समजून राहिलं आहे की त्यांच्यासोबत भेदभाव आहे कुठे ना कुठे, म्हणून ते करून राहिले आहेत. ठीक आहे, इथे जे आहे गांधीजी मदत म्हणतात, गांधीजी मदत येतात, गांधीजी आपल्या लेखमध्ये लिहून राहिले आहे, गांधी म्हणून राहिले आहे की हे जो विद्रोह आहे हा संतोषजनक आहे, म्हणजे हा चुकीचा विद्रोह आहे. त्या म्हणजे भारताचं नाव या नौसैनिकांनी खराब केलेलं आहे, यांनी विद्रोह का बरं केला, असे उल्लेख गांधीजी काढून राहिले. समजून नाही राहिलं काय असं बोलण्यासारखं काय होतं याच्यामध्ये. एनिवेज तो नंतरचा प्रश्न आहे, पण तसं योग्य नव्हतं. तसं त्यांचा जो विचार आहे या विद्रोहाच्या प्रती त्यांनी विचार प्रकट केले की हा जो आहे हा विद्रोह चुकीचा आहे. जेव्हा भारताला आता भारताची जी आहे म्हणजे वर्ल्ड वाईडमध्ये भारताचं नाव खराब झालेलं आहे या विद्रोहामुळे, तर असे उद्गार गांधीजींनी कुठे ना कुठे या सैनिकांच्या प्रती काढलेले आहेत. सो एनिवेज हा पूर्ण यालाच आपण म्हणतो मित्रांनो शाही नौसेना विद्रोह. सो शाही नौसेना विद्रोहामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला आता विचारू शकता. ऑफ मनोरा आयलँड, यू आर करेक्ट प्रज्ञा, तुमचं उत्तर बरोबर आहे. पण तुम्ही आत्ताच्या आता सर्च केलं असेल सगळ्यांनी तर ते चुकीचं आहे. तुम्ही क्लास झाल्यानंतर सर्च करा, तुम्हाला आधीच माहीत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, हो अगदी बरोबर आहे ते. ठीक आहे, सो आता हा पण पॉईंट मी सांगून देतो विशाल. त्याच्यामध्ये कसं होतं की यांनी काय केलं, या सैनिकांनी काय केलं, यांनी जे आहे झेंडा फडकवला, 3 पार्ट्यांचा झेंडा फडकवला. मुस्लिम लीगचा झेंडा फडकवला होता, कम्युनिस्ट पार्टीचा पण झेंडा फडकवला होता यांनी, यू आर करेक्ट, आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचा पण झेंडा फडकवला होता. हे 3ही झेंडे फडकवले होते. 3 पक्षांचे झेंडे फडकवण्यात आले होते, काँग्रेस, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग. या 3ही पक्षांचे झेंडे फडकवण्यात आले होते आणि हे झेंडे जे आहे म्हणजे एक स्वरूप होते की बघा तुम्ही सर्व जे आहे राजकीय पक्ष जे आहे इथला प्रॉब्लेम पण बघा, इथे पण लक्ष द्या. सो अदर प्लेसेसमध्ये जागेचं नाव आहे कराची आहे आणि मद्रास आहे आणि बॉम्बे आहे. मद्रास,
कराची आणि बॉम्बे या 3 ठिकाणी नाविकांनी, ऑब्व्हियसली गोष्ट आहे, ठीक आहे, कारण की नाविक जे आहेत म्हणजे जे नौसैनिक आहेत ते तुम्हाला तटवर्ती क्षेत्रांमध्येच भेटतील आणि हे 3 क्षेत्र खूप मोठे होते. त्यावेळेस कराची खूप मोठा बंदरगाव होता, मुंबईपेक्षा पण मोठा बंदरगाव होता कराची, आणि तिथे पण सेनाची मोठी फोर्स होती. ठीक आहे, सो या 3 ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे, सो एनी डाऊट्स रिगार्डिंग दिस? यालाच आपण ब्रिटिश इंडियन नेव्ही विद्रोह म्हणतो. सो जे पण लेट जॉईन करून राहिले आहेत क्लासला, मी आधी सांगून देतो आहे की आम्ही लियाकत अली आणि देसाई पॅक्ट संपवलेला आहे. त्याच्यानंतर आता आम्ही शाही नौसेना विद्रोह पण समाप्त केलेला आहे. 2 टॉपिक आता इथे समाप्त झालेले आहेत. ठीक आहे, अजून याच्यात काही डाऊट्स असले तर तुम्ही मला विचारू शकता. चला पुढे जायचं का मग आपण? विशाल, रजत, प्रज्ञा, अजय, अमित, पराग, समोर जायचं. कोमल, चलो ओके ओके. विशाखा, सो आता जे आहे तिथे निवडणुका झाल्या इंग्लंडमध्ये, मी तुम्हाला काल पण समजवलं. आता या निवडणुका समाप्त झाल्यानंतर तिथे सरकार आलेली आहे नवीन, ठीक आहे. मजूर पक्षाची सरकार आलेली आहे. मजूर पक्षाची सरकार आल्यानंतर क्लेमेंट ॲटली तिथले प्रधानमंत्री बनलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला लवकरच आपण या स्वतंत्रता देऊया. ठीक आहे, सो आता जाऊया, ठीक आहे, कॅबिनेट मिशनकडे. ठीक आहे, कॅबिनेट मिशनकडे जाऊया. आता आपला जो पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, हा आहे कॅबिनेट मिशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं. यालाच त्रिमंत्री योजना पण म्हणतात. त्रिमंत्री योजना. थोडंसं याला आपण आता व्यवस्थित विस्तारामध्ये समजूया कॅबिनेट मिशन नेमकं काय आहे. ठीक आहे, ओके. सो मित्रांनो, भारत सचिव आहेत 1946ला. भारत सचिव 18 फेब्रुवारी 1946ला. 46 सॉरी. यांचं नाव आहे पॅट्रिक लॉरेन्स नाव आहे. काय नाव आहे? पॅट्रिक लॉरेन्स. भारत सचिव 18 फेब्रुवारी 1946 पॅट्रिक लॉरेन्स म्हणून राहिले आहेत हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये, राज्यसभा, हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये. हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये सांगून राहिले आहेत की भारतात एक संविधानिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक समिती पाठवण्यात येणार, ज्याचं नाव असेल कॅबिनेट मिशन. त्याचं नाव असेल कॅबिनेट मिशन. कोण म्हणून राहिले आहेत? भारत सचिव आहेत त्यावेळेसचे, ठीक आहे, आणि त्यांचं नाव आहे पॅट्रिक लॉरेन्स. संविधानिक सुधारणा करण्यासाठी एक आयोग पाठवण्यात येणार, ज्याचं नाव असेल. सो पहिल्यांदा यांनी याचा उल्लेख केला, पॅट्रिक लॉरेन्स यांनी. प्रधानमंत्री बनले क्लेमेंट ॲटली. सो क्लेमेंट ॲटली चे समोर जे आहे, क्लेमेंट ॲटली जे आहे 14 मार्च 1946ला, ठीक आहे, 14 मार्च 1946ला डिक्लेअर करून आले की हा जो कॅबिनेट मिशन आहे हा बनवण्यात येत आहे आणि या कॅबिनेट मिशनला आम्ही भारताला पाठवून राहिलो आहे. या कॅबिनेट मिशनला आम्ही भारतात पाठवून राहिलो आहे. हा जो कॅबिनेट मिशन आहे, ठीक आहे, हा भारतात जाईल. ठीक आहे, 10 दिवसानंतर हा भारताला पोहोचला. 10 दिवसानंतर 14 मार्च ते 10 दिवस मिळवतो, किती होणार? 24 मार्च. 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन पहुंच गया भारत. भारत में कहाँ पहुंचा भाई? दिल्लीला पोहोचला. कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोक होते. भारत सचिव होते पॅट्रिक लॉरेन्स होते त्याच्यामध्ये. हे मला अजूनही आठवते, मी तुम्हाला संविधानामध्ये जेव्हा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शिकवत होतो, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये मी तुम्हाला हे शिकवलं होतं कॅबिनेट मिशन. ठीक आहे, सो पॅट्रिक लॉरेन्स त्याच्यामध्ये होते सर अलेक्झांडर फ्लेमिंग. ठीक आहे, हे होते. आणि त्याच्यामध्ये अजून एक व्यक्ती तो आहे जो आधी भारताला येऊन गेला, अँड ही इज नो अदर दॅन स्टॅनफोर्ड क्रिप्स.
हे तिघ जण मिळून जे आहे हे काय बनलं होतं, एक कॅबिनेट मिशन बनलं होतं. कॅबिनेट मिशन भारतात आलं आणि भारतात आल्यानंतर कॅबिनेट मिशननी आपली जी योजना होती, आपला जो पिटारा होता तो ओपन करून भारतीयांच्या समक्ष ठेवला. भारतीयांचा समक्ष ठेवल्याचा अर्थ हा आहे की त्यावेळेसचे जे मोठे मोठे पक्ष होते सगळ्या पक्षांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी हा जो आपली जी योजना आहे, सगळ्या ठिकाणी काही ना काही प्लॅनच आहे ना, तो आपली जो प्लॅन आहे तो प्लॅन यांनी आपल्या भारतीय नेत्यांसमोर, भारतीय आपल्या जे पक्ष होते त्यावेळेचे राजकीय पक्ष त्यांच्यासमोर यांनी आपला एक प्लॅन ठेवला. तो हा प्लॅन काय आहे तो आपण बघूया. त्यांनी आपली रिपोर्ट पेश केली. त्या रिपोर्टानुसार त्यांनी म्हटलं की भारत हा एक संघ बनवण्यात येणार. भारत हा एक संघ बनवण्यात येणार. अच्छा, आता काय आहे परिस्थिती, आता परिस्थिती वेगळी आहे. आता युद्ध समाप्त झालेलं आहे. आता युद्ध सुरू नाही आहे. ज्यावेळेस क्रिप्स आला होता 42ला त्यावेळेस युद्ध सुरू होतं, पण आता ज्यावेळेस दुसऱ्यांदा तो आलेला आहे आता युद्ध समाप्त झालेलं आहे. ठीक आहे. भारताला एक संघ बनवू. भारत एक संघ बनेल. लक्षात ठेवा, भारत एक संघ बनेल. या संघामध्ये प्रांत असतील. या संघामध्ये ठीक आहे प्रांत आणि देशी संस्थानिके असतील. देशी संस्थानिके यांचा समावेश होणार. म्हणजे आता भारताला एक देशाचं जे हे आहे, एक देशाचं प्रतिनिधित्व भेटून राहिलं आहे. देश बनणार आहे भारत आणि त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होणार, ब्रिटिश प्रांत आणि देशी संस्थानिके. ठीक आहे. हां, ती गोष्ट वेगळी आहे. ज्या देशी संस्थानिकेला समावेश नाही करायचा आहे भारतामध्ये तो वेगळा राहू शकतो. ठीक आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. कार्यपालिका. ठीक आहे. कार्यपालिका, त्याच्यानंतर विधानमंडळ. ठीक आहे. विधानमंडळ आणि केंद्रीय विधानमंडळ. ठीक आहे. या सर्वांची आता जे आहे, या सर्वांसाठी काय आहे, आता एक प्रोसिजर स्टार्ट होणार. ही प्रोसिजर कशाची असेल, निवडणुकीची प्रोसिजर असेल आणि निवडणुका घेतल्या जातील. निवडणुका जे आहेत ते भारतीय लोकांचाच याच्यामध्ये सहभाग असेल. ठीक आहे. तिसरा पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, भारत एक संघ असेल वगैरे. ठीक आहे. तिसरा पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे, मुस्लिम लीगची जी मागणी होती, मुस्लिम लीगची जी मागणी होती मित्रांनो, मुस्लिम लीगची काय मागणी होती, मुस्लिम लीगची मागणी होती वेगळा पाकिस्तान. मुस्लिम लीगची वेगळी मागणी होती पाकिस्तानची. ही जी आहे ही नकारण्यात आली. येस, हे म्हणतात कॅबिनेट मिशनवाल्यांनी म्हटलं की मुस्लिम लीगची जी मागणी आहे वेगळ्या पाकिस्तानची ती आम्ही नकारतो आहे. तर ही मागणी नकारलेली आहे कॅबिनेट मिशनने. लक्षात ठेवा. चौथा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की संविधान बनवण्यासाठी एक काय असेल, एक संविधान सभा असेल. सो एक्झॅक्टली तुम्हाला आयोगावर क्वेश्चन विचारले जातात की संविधान सभा बनवण्यासाठी कोणतं इथे मिशन पाठवलं होतं, तर त्याचं नाव आहे कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशनद्वारे जे आहे संविधान सभेची रचना झाली होती. अजून एक प्रश्न विचारले जाते तुम्हाला की पाकिस्तान जे आहे, पाकिस्तान निर्माण कोणत्या योजनेनुसार झालं, तर त्याचं नाव आहे माउंट बॅटन योजना. त्याचा आन्सर माउंट बॅटन योजना आहे. पाकिस्तानची मागणीचं, पाकिस्तान बनल्याचं आणि संविधान सभेची जे हे आहे, संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली, तर त्याचा आन्सर आहे कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना. तर हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर हे पॉईंट सगळे जे आहे कॅबिनेट मिशननी सांगितले. आता इथे मुस्लिम लीगनी जे डिमांड होती पाकिस्तान ती जर नाहीच आहे तर मुस्लिम लीग काय याला स्वीकार करेल का? नाही, मुस्लिम लीगनी या योजनेला स्वीकार नव्हतं केलं. लक्षात ठेवा, ही गोष्ट खूप खराब परिस्थिती निर्माण झाली. आता ती खराब परिस्थिती आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं काय झालं. ठीक आहे. आता काय झालं, आता संविधान सभा बनवायची आहे. तर संविधान सभासाठी जे आहे असं एक डिसिजन घेण्यात आलं की आताच तर निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुका तर आत्ताच झाल्या. काल निवडणुका मी शिकवल्या तुम्हाला. तर आत्ताच जवळपास निवडणुका झालेल्या आहेत. तर आत्ताच निवडणूक समाप्त झाल्यानंतर आत्ताच कशाला घ्यायचं, आता निवडणूक झालेल्याच आहे. तर म्हणून आता काय ठरवलेलं आहे, जे प्रांत आहे त्या प्रांतांमधून आपण अप्रत्यक्ष निवडणुका घेऊ आणि संविधान सभेची स्थापना करू. ठीक आहे. संविधान सभेची स्थापना करू. सो अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. ठीक आहे. संविधान सभा बनवण्यासाठी, आता संविधान सभा बनवण्यासाठी आपण काय घेऊया, अप्रत्यक्ष निवडणूक घेऊया. अप्रत्यक्ष निवडणूक. काय अप्रत्यक्ष निवडणूक आज होतात का? हो, आजही होतात अप्रत्यक्ष निवडणूक. राज्यसभेच्या निवडणुका अप्रत्यक्षच असतात ना.
सो अप्रत्यक्ष निवडणुका घेऊ आणि अप्रत्यक्ष निवडणुकांपैकी आपण संविधान सभेची स्थापना करू. तो सुरुवातीला जे संविधान सभेसाठी जे निवडणूक झालं बघा, संविधान सभेसाठी निवडणुका लोकांनी निवडणुका नाही केल्या, लक्षात ठेवा ही गोष्ट, ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे. तो अप्रत्यक्ष निवडणूकद्वारे जे आहे 1946ला ह्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये जे आहे डिसाईड झालं आणि संविधान सभेमध्ये असं बघण्यात आलं की 10 लाख लोकांमागे एक सदस्य, 10 लाख लोकांमागे एक सदस्य असा करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्या आधारावर ही संविधान सभाची स्थापना झाली. सो तुम्ही आता मला सांगा की ज्यावेळेस संविधान सभा सुरुवातीला बनली तर त्यावेळेस ह्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? तुमच्यापैकी बघूया किती लोकांना योग्य करेक्ट आकडा माहीत आहे. ठीक आहे, संविधान सभा सुरुवातीला जेव्हा बनली तेव्हा किती सदस्य होते? सो काय त्याचे आन्सर असेल मित्रांनो? येस, करेक्ट आन्सर. तर सुरुवातीला संविधान सभा बनली त्याच्यामध्ये मित्रांनो 389 सीट्स होत्या. तर 389 सदस्य होते. त्या 389 पैकी जे आहे त्या 389 याच्यावर जे आहे अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. हां, काही यांवरच अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. काही संस्थानिकांना काही देण्यात आले, काही सीट संस्थानिकांजवळ होते. ठीक आहे, हे सगळं तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन पार्टमध्ये वाचू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून क्लिअरली तुम्हाला समजायला आहे. तर इथे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की संविधान सभेची जी निवडणुका झाल्या त्या अप्रत्यक्ष निवडणुका होत्या आणि त्याच्यानंतर जे आहे काँग्रेसला जे आहे मोठ्या प्रमाणात इथे बहुमत भेटलेलं आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे आणि कॅबिनेट मिशनच्या या सर्व याच्यामध्ये जे आहे हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता इथे जो व्यक्ती आहे, लक्षात ठेवा, इथे जो व्यक्ती आलेला आहे भारतामध्ये, ठीक आहे, ज्यांचं जे आहे जे व्हाईसरॉय आहे त्यांनी जे आहे व्हाईसरॉयनी जे आहे नेहरूला जे आहे बोलवले सरकार बनवण्यासाठी. नेहरूला एक जे आहे सरकार बनवण्यासाठी बोलवले. तर हे कसं सरकार आहे? हे कशा पद्धती सरकार आहे? हे काय परमनंट सरकार आहे का? नाही, हे परमनंट सरकार नाही आहे. लक्षात ठेवा, हे फक्त कामापुरती जे सरकार बनवलेलं आहे. म्हणजे आता संविधान सभेचे 2 कार्य असतील, एक तर सरकार चालवा आणि संविधान पण लिहा. सो आता सरकार बनवण्यासाठी नेहरूला आमंत्रण दिलं. सो सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिल्यामुळे हे आमंत्रण लक्षात ठेवा 12 ऑगस्ट 1946चं आमंत्रण आहे. लक्षात ठेवा. सो हे आमंत्रण 12 ऑगस्ट 1946ला आहे, सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे नेहरूला. ठीक आहे, पण मित्रांनो इथे अजून एक पक्ष आहे मुस्लिम लीग. सो मुस्लिम लीगला जे आहे खूप जास्त, ज्यावेळेस नेहरूला सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिलं त्यावेळेस मुस्लिम लीगला 100% खूप वाईट वाटलं असेल. तर आमची डिमांड पण नाही एक्सेप्ट केलेली आहे. म्हणून इथे मोहम्मद अली जिन्ना जे आहे, मोहम्मद अली जिन्ना खूप जास्त चिडलेले आहेत आणि मोहम्मद अली जिन्नाचे उद्गार आहेत, ठीक आहे, खूप खराब उद्गार आहे की 16 ऑगस्ट 1946ला आम्ही प्रत्यक्ष कार्यवाही दिवस करूया. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस हा एक काळा दिवस आहे भारतीयांसाठी. लक्षात ठेवा, काही खूप मोठा म्हणजे काही खूप मोठी चांगली गोष्ट नाही आहे. ठीक आहे, किंवा जिन्ना प्रत्यक्ष कार्यवाही दिवस करायला सांगितलं. अरे बढिया, अरे काय बढिया नाही आहे, घटिया माणूस एकदम आणि घटिया काम. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस, ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट ॲक्शन डे म्हणतो. सो हा एक ब्लॅक डे आहे, डायरेक्ट ॲक्शन डे, ज्याला आपण म्हणतो. खूप खराब काम जे आहे इथे करण्यात आलेलं आहे जिन्नाद्वारे. जे आहे हा जो डायरेक्ट ॲक्शन डेचा जो फंडा आहे, हा डायरेक्ट ॲक्शन डे मध्ये जे आहे पूर्ण भारतामध्ये स्पेशली दंगली स्टार्ट झाल्या. सो दंगलींची जी स्टार्ट आहे, इथे दंगली जे स्टार्ट होत झालेले आहेत ह्या बंगालमधून स्टार्ट झालेले आहेत. लक्षात ठेवा, बंगालमध्ये एक खूप ठिकाण आहे नवाखली. काय नाव आहे? नवाखली. हे नवाखली नावाच्या ठिकाणी खूप भयानक दंगली झाल्या, खूप जास्त दंगली झाल्या, खूप भयानक दंगली झाल्या आणि कितीतरी लाखो लोक जे आहे, लाखो म्हणजे मुसलमानांनी इथे हिंदूंच्या कत्ल्या केल्या. ठीक आहे, खूप हिंदूंना इथं मारण्यात आलं नवाखालीला. त्याच्यानंतर त्याचा बदला म्हणून बिहारमध्ये पण मग दंगा झाला. बिहारमधल्या हिंदूंनी मुसलमानांना मारलं. हळूहळू हा दंगा पसरत गेला. हा खूप मोठा दंगा होता. हा दंगा बिहार, बंगाल, ठीक आहे, मग कालांतराने उडीसा, त्यावेळेस ओरिसा आणि बॉम्बे पर्यंत हा दंगा पोहोचला होता. बॉम्बे, पंजाब असे अनेक ठिकाणी हा दंगा झाला, ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट ॲक्शन डे, प्रत्यक्ष कार्यवाही दिवस म्हणतो आपल्याला. हा खूप खराब, म्हणजे खूप खराब घटना आहे ही. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कित्येक लोक जे आहे बेघर झाले त्याच्यामध्ये. ठीक आहे,
ठीक आहे. सो याच्यामध्ये कित्येक लोक जे आहेत बेघर झाले. आणि अजून एक लक्षात ठेवायचं आहे, याची आकडेवारी जी आहे असं म्हटलं जाते की जवळपास 5 लाख लोकांची हत्या झालेली आहे. एक आकडा आहे, तो आकडा हे सांगतो की 5 लाख लोकांची हत्या झालेली आहे आणि 2.5 करोड लोक जे आहे ते बेघर झालेले आहेत, बेघर. आणि इकडून तिकडे ते चालले गेले, म्हणजे इकडून तिकडे तिकडून इकडे येणं जाणं म्हणजे पळून गेले, इकडून तिकडे चालले गेले, पळून गेले लोक. सो हा आकडा 5 लाख लोकांची हत्या झालेली आहे असं याला म्हणतात. आणि हा प्रत्यक्ष कार्यवाही दिवसचा जे म्हणजे पूर्ण जे म्हणजे यांचं जे प्रत्यक्ष कार्यवाही दिवस जे झालं आहे याचं हे कारण जे आहे मोहम्मद अली जिन्ना जे डायरेक्ट ॲक्शन डे म्हणतात. ठीक आहे. नंतर काय झालं हे जे नोआखालीची परिस्थिती आहे, नोआखालीला परिस्थिती इतकी बेकार होती की तिथे खूप मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या. त्या दंगली शांत करायला गांधीजी तिथे गेले होते. गांधीजी संविधान सभेचे सदस्य नाही आहेत, म्हणजे एक ठिकाणी संविधान लिहिलं चाललं आहे, एक ठिकाणी एक जगह पर संविधान लिखा जा रहा है और एक समय पर म्हणजे तिथे दंगली पण सुरू आहे. तो गांधीजी इकडे गेले आणि गांधीजी गेल्यानंतर म्हणजे एवढी पोलीस फोर्स असूनही नोआखालीचा दंगा शांत नाही झाला. पण ज्यावेळेस गांधीजी नोआखालीला गेले, इंग्रजांनी म्हटलं होतं गांधीजी आप मत जाइए वहाँ पे, तरी गांधीजी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर तो दंगा कंट्रोलमध्ये आला. तिथे दंगा कंट्रोलमध्ये आला. म्हणून जे आहे माउंट बॅटनचे उद्गार आहेत गांधीजींच्या प्रती. ठीक आहे. माउंट बॅटननी त्यांना वन मॅन बाउंड्री फोर्स म्हटलेलं आहे. वन मॅन बाउंड्री फोर्स म्हटलेलं आहे. वन मॅन बाउंड्री फोर्स. वन मॅन बाउंड्री फोर्स जे आहे हे माउंट बॅटन यांनी म्हटलेलं आहे गांधीजींना. सो हे सर्व गोष्टी झाल्या त्यावेळेस आणि खूप परिस्थिती खराब झाली. यालाच आपल्याला प्रत्यक्ष कार्यवाही दिवस म्हटलं जाते. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस बऱ्याचशा लोकांना वाटते की असं तुमचं तारीख नंतर 16 ऑगस्ट 1947 असेल कदाचित. 47 नाही आहे, एका वर्षा पहिले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. पण शेवटी काय झालं? शेवटी मुस्लिम लीगला म्हणण्यात आलं. जी अंतरिम सरकार बनली होती, त्या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीगला जागा देण्यात आली. मुस्लिम लीगला मंत्रीपद देण्यात आले. मुस्लिम लीगचे काही लोक मंत्री बनले. तर तुम्हाला मला सांगायचं आहे की मुस्लिम लीगचे अंतरिम सरकारमध्ये किती मंत्री बनवण्यात आले. आणि मग कालांतराने जिन्नाला म्हणण्यात आलं. ठीक आहे. आणि जिन्नाला म्हणण्यात आल्यानंतर जिन्नाची ज्या पार्टी आहे त्या जिन्नाच्या पार्टीने अंतरिम सरकारमध्ये पार्टिसिपेट पण केलं. ठीक आहे. अंतरिम सरकारमध्ये त्यांनी पार्टिसिपेट पण केलं, हे पण लक्षात ठेवा. तर यालाच आपण पूर्ण कॅबिनेट मिशन आणि यालाच आपण प्रत्यक्ष कार्यवाही दिवस म्हणतात. ठीक आहे. हे पूर्ण पार्ट हा प्रत्यक्ष कारवाई दिवस आणि हा अंतरिम सरकारचा हा पूर्ण पार्ट आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत डाऊट्स क्लिअर आहेत? कोणाला काही डाऊट्स आहेत? येस, बरोबर आहे. अजून इथपर्यंत काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर हे अशा पद्धतीने हे प्रत्यक्ष कारवाई दिवस आणि हे सगळी घटना झाली. ठीक आहे. सो मित्रांनो, आता हे सर्व घडत होतं, ही सर्व घटना घडत होत्या आणि ह्या सर्व घटना ज्या आहेत ह्या सर्व घटनाच्या डिस्कशन, ह्या सर्व गोष्टींची चर्चा लंडनला झाली. लंडनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चा झाली की हे नेमकं काय चालू आहे. अँड देअर फॉर, ठीक आहे, तरीही मुस्लिम लीगला जे आहे तिथे पार्टिसिपेट करायला चान्स दिला. मुस्लिम लीग अंतरिम सरकारचा पार्ट पण बनली. ठीक आहे, सुरुवातीला. पण कालांतराने त्यांनी आपला डिमांड चालूच ठेवला वेगळा पाकिस्तानचा आणि शेवटी परिस्थिती इतकी खराब झाली की वेगळं पाकिस्तान बनवण्यात आलं. ठीक आहे. वेगळं पाकिस्तान ज्या हिशोबाने बनवण्यात आलं त्यालाच आपण माउंट बॅटन योजना म्हणतो. सो माउंट बॅटनला व्हायसरॉय म्हणून पाठवण्यात आलं आणि माउंट बॅटननी आपली योजना जी आहे मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या समक्ष ठेवली आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या समोर ठेवल्यानंतर पाकिस्तानची स्थापना करायची. तर आपण आता बघणार आहोत पाकिस्तानची स्थापना, अर्थातच माउंट बॅटन योजना. सो माउंट बॅटन योजना काय आहे त्याला आपण क्लिअरली बघूया. ठीक आहे. सो माउंट बॅटन योजनाकडे जाऊया मित्रांनो. माउंट बॅटन योजना, सो खूप छोट्या योजना आहेत, खूप छोट्या गोष्टी आहेत. हे सगळं 1941 ते 47 मध्ये आहे. सो 1941 ते 47 मध्येच खूप साऱ्या गोष्टी वाचाव्या लागतात आपल्याला. सो याला आपण जाऊया. आता आपण जाऊया माउंट बॅटन योजनाकडे. माउंट बॅटन योजना. ठीक आहे. माउंट बॅटन योजनाकडे जाऊया मित्रांनो. 1947 ची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत वेगळ्या पाकिस्तानाची स्थापना करण्यात आलेली आहे. सो आपण आता माउंट बॅटन ही योजना बघूया. ठीक आहे. ओके. सो माउंट बॅटन योजना, ठीक आहे, इंग्लंडवरून आले भारतामध्ये. ठीक आहे. इंग्लंडमधून भारतात आले आणि 24 मार्च जे आहे ते माउंट बॅटन भारताचं सर्व पक्षांना भेट देतात. 24 मार्च. सो 24 मार्च ते 14 एप्रिल. ठीक आहे. 24 मार्च ते 14 एप्रिल 1947 च्या मध्ये हे भारतीय सर्व पक्षांना भेटतात.
भारताच्या सर्व पक्षांना भेटतात भारतात येऊन, भारताचे व्हाईसरॉय आहेत माउंटबॅटन, सगळ्यांना भेटतात आणि सर्वांना भेटून जे आहे ते वापस इंग्लंडला जातात. वापस इंग्लंडला जाऊन सांगतात की इथले जे पक्ष आहेत त्यांची पक्षांना आता इथे आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे, आपल्याला विभाजन करावंच लागेल. हे इंग्लंडमध्ये जाऊन सांगतात. इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स. मग ते भारतात येतात आणि मित्रांनो आता इथे तारीख लक्षात ठेवायची, 3 जून 1947 ही तारीख लक्षात ठेवायची. 3 जून 1947ला माउंटबॅटन आपली योजना प्रसिद्ध करतात. तर या योजनेमध्ये काय काय पॉईंट्स आहेत ते आपण आता कव्हर करूया. 3 जून 1947ला माउंटबॅटन यांनी आपली योजना प्रसिद्ध केली. ठीक आहे. माउंटबॅटन योजनेमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत आपण सगळे प्रोव्हिजन्स बघूया. ठीक आहे. 3 जून 1947. ठीक आहे. माउंटबॅटन आपली योजना प्रसिद्ध करतात. तर आपण आता 3 जूनला जाऊया. ठीक आहे. पहिला पॉईंट भारताचं विभाजन होणार 2 देशांमध्ये, पाकिस्तान आणि भारत असं. ठीक आहे. हे विभाजन पक्का. भारताचं विभाजन होणार म्हणजे होणार. हा पॉईंट पक्का. दुसरा पॉईंट, भारताचा विभाजन होणार पाकिस्तान आणि भारतमध्ये. दुसरा पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे, याच्यामध्ये जो भारत बनेल, ठीक आहे, त्या भारताला जे आहे आता जी संविधान सभा बनत आहे. संविधान सभा काय लिहित आहे मित्रांनो? संविधान सभा काय लिहित आहे? संविधान लिहित आहे. बरोबर आहे. हा जो संविधान आहे, हा संविधान फक्त कोणाला लागू असेल? भारताला लागू असेल. हा संविधान पाकिस्तानला लागू असणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो संविधान सभेमध्ये तुम्ही खूप सुंदर पद्धतीने आन्सर दिलं होतं. 389 सदस्य होते. सो ते 389 सदस्यापैकी काही सदस्य चालले गेले, मुस्लिम लीगचे सदस्य चालले गेले आणि संविधान सभेमध्ये किती सदस्य राहून गेले? मग शेवटी 299 सदस्य राहून गेले. जेव्हा पाकिस्तानाचं विभाजन, आता पाकिस्तानला तो संविधान लागू राहणार नाही. याच्या व्यतिरिक्त आता जे संविधान सभा संविधान बनवत आहे. आता अजून एक पॉईंट, संस्थानिके जे राजे आहेत, जवळपास 563 राजे आहेत, 563 राजे आहेत. ज्या संस्थानिकांना असं वाटेल स्वतंत्र राहायचं आहे, ते स्वतंत्र राहू शकतील. जर ते स्वतंत्र राहिले, त्यांना पण हा संविधान लागू होणार नाही. लक्षात ठेवा. एखाद्या संस्थानिकेला वेगळं व्हायचं आहे तर तो वेगळे राहू शकतो, तो वेगळा जाऊ शकतो. पण इतकी चांगली परिस्थिती होती मित्रांनो भारतामध्ये, मॅक्सिमम संस्थानिके भारताचा हिस्सा बनले होते. 1947च्या आधी, स्वतंत्र भेटायच्या आधीच कितीतरी संस्थानिके भारताचा हिस्सा बनून गेले होते. तर भारताचा हिस्सा तुम्हाला बनायचा असेल, या संस्थानिकांना भारताचा हिस्सा बनायचा असेल, तर यांना इन्स्ट्रुमेंट ऑफ एसेशन साइन करावं लागेल. इन्स्ट्रुमेंट ऑफ एसेशन साइन करावं लागेल. भारताचा हिस्सा बनायचा आहे तर भारताचा इन्स्ट्रुमेंट ऑफ एसोसिएशन साइन करावं लागेल. पाकिस्तानचा हिस्सा बनायचा असेल तर पाकिस्तानचा इन्स्ट्रुमेंट ऑफ एसोसिएशन साइन करावं लागेल. लक्षात ठेवा. जुनागडचा जो राजा होता त्यांनी पाकिस्तानचे इन्स्ट्रुमेंट ऑफ एसोसिएशन साइन केलं होतं. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट ऑफ एसोसिएशन काय असतं हे तुम्ही मराठीमध्ये बघू शकता, आहे खूप काही दिलं. सो हे जे आहे पॉईंट्स मोठामोठी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की माउंटबॅटन योजनेमध्ये काय हे सर्व पॉईंट्स चालू. सो आता अजून तिसरा पॉईंट, आता इथे येऊया. आता काय म्हणतात? पंजाबचं विभाजन होणार. पंजाबचं विभाजन. पंजाब को बांटा जाएगा. कारण की पंजाबमध्ये जे आहे मुस्लिम पण आहेत, हिंदू पण आहेत, शीख पण आहेत, पण मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची संख्या आहे, म्हणून पंजाबचं विभाजन होणार. अजून विभाजन कोणाचं होणार? बंगालचं विभाजन होणार. कशामध्ये होणार? पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा. बंगालचं पण विभाजन होणार. ठीक आहे. बंगालचं आणि पंजाबचं विभाजन करण्यासाठी एक समितीची स्थापना केली जाणार. कोणती समिती आहे ती आहे सर रॅडिक्लिफ. सिरिल रॅडिक्लिफ नाव आहे. सिरिल रॅडिक्लिफ यांच्या अंतर्गत एक समिती बसवली जाणार जे बंगालचं विभाजन करेल आणि पंजाबचं विभाजन करेल. रॅडिक्लिफ रेषा म्हणतो आपण म्हणून त्याला. ठीक आहे. सो रॅडिक्लिफ जे आहे ते विभाजन जे आहे समिती बसेल त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ते डिवाइड करतील. बंगालच्या वरच आसाम आहे इथे जर तुम्ही बघाल. ठीक आहे. तर इथे बंगालच्या वरच जवळपास इथे आसाम आहे ना. तर हे आसाम जो पार्ट आहे, हा आसामचा जो पार्ट आहे, परंतु बोर्ड क्लिअर होत आहे का बघू दे मला. हा क्लिअर होत आहे. सो इथे जे हा जो आसामचा लागलेला एक पार्ट आहे, त्या पार्टाचं नाव आहे सिलेहट नाव आहे. सिलेहट.
SYLEHET, सिलेहट नामची जो जगह आहे, सिलेहट नामला इथे जे आहे जन्मसंग्रह घेतला जाणार, रेफरेंडम घेण्यात जाणार. सिलेहटला जे आहे जनसंग्रह, काय म्हणू आपण, जनमत म्हणू आपण, जनमत संग्रह म्हणू आपण याला, है ना. लोकांद्वारे वोटिंग होणार, जनमत संग्रह होणार सिलेहटला. ठीक आहे, लोकांद्वारे सिलेहटला जे आहे जनमत संग्रह होणार की तुम्हाला भारतात सोबत राहायचं आहे की तुम्हाला पाकिस्तान सोबत राहायचं आहे. ठीक आहे, हे होणार सिलेहटला. त्याच्यानंतर वायव्य प्रांत लक्षात आहे की नाही तुम्हाला, NWFP, नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स म्हणतात त्याला. तेच आपले खान अब्दुल गफ्फार खानचा प्रांत, हा वाला प्रांत. ठीक आहे, तो हा वाला प्रांत, हा वाला प्रांत. ठीक आहे, हा NWFP, हा जो वायव्य प्रांत आहे, तिथे पण वायव्य प्रांत मध्ये पण जनमत संग्रह आहे, लक्षात ठेवा. तिथे पण जनमत संग्रह आहे, दोन ठिकाणी जनमत संग्रह आहे. ठीक आहे, की तुम्हाला भारतासोबत जायचं आहे की तुम्हाला पाकिस्तानसोबत जायचं आहे. इथे खान अब्दुल गफ्फार खान म्हणतात गांधीजींना, ठीक है, आपने कांग्रेस ने और आपने हमें भेड़ियों के सामने छोड़ दिया है. खान अब्दुल गफ्फार खानची इच्छा नव्हती, त्यांना एक तर स्वतंत्र राहायचं होतं किंवा भारताचा हिस्सा बनायचं होतं. लक्षात ठेवा, नो डाऊट त्यांनी स्वतंत्र राहण्यासाठी जो देश मागितला होता त्याचं नाव होतं पख्तुनिस्तान. त्यांनी पख्तुनिस्तान मागितलं होतं, आम्हाला पाकिस्तान सोबत नको पाठवा, असं त्यांची इच्छा होती. सो इथे खूप वाईट गोष्ट घडली की जनमत संग्रहामध्ये खूप कमी लोकांनी भाग घेतला, 15% फक्त लोकसंख्येने भाग घेतला असं म्हटले जाते. समजा मॅक्सिमम लोकांनी जनमत संग्रहामध्ये भाग घेतला असता, कदाचित हा स्वतंत्र पार्ट बनला असता. हे पण तेवढंच सत्य आहे. सो जनमत संग्रह जे आहे इथे झालं, हा पण वायव्य प्रांत आहे, लक्षात ठेवा. इथे पण जनमत संग्रह झालं. सो कालांतराने या ठिकाणी जनमत संग्रह झालं. सिंध पण जनमत संग्रह झालं, सिंधला पण जे आहे नंतर पाकिस्तानला देण्यात आलं. सो हे सर्व पॉईंट्स हे लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे हा पूर्ण माउंट बॅटन योजना होता आणि या माउंट बॅटन योजनेच्या अंतर्गत जे आहे ह्या घटना घडल्या. ठीक आहे, याच कालावधीमध्ये लक्षात ठेवा, हैदराबादचे जे निजाम आहे त्यांचं नाव आहे उस्मान अली. काय नाव आहे? उस्मान अलीच्या नावाने उस्मानाबाद आहे, हे पण लक्षात ठेवा. सो हैदराबादचा जो नवाब आहे ज्याचं नाव आहे उस्मान अली, यांनी म्हटलं मला स्वतंत्र राहायचं आहे. जुनागडचा नवाब आहे, जुनागडचा नवाबचं काय नाव आहे? जुनागडच्या नवाबाचं नाव आहे महावत खान. काय नाव आहे? महावत खान जो आहे याने पण म्हटलं होतं मला स्वतंत्र राहायचं आहे. ठीक आहे, आणि हा जुनागडचा जो महावत खान आहे, जुनागड गुजरातमध्ये आहे. महावत खान जो आहे यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन साईन केलं पाकिस्तानासोबत. त्याला पाकिस्तानमध्ये जायचं होतं महावत खानला, आपलं राज्य याला पाकिस्तानात घेऊन जायचं, म्हणजे पाकिस्तानात याला हा पाकिस्तानचा हिस्सा बनणार होता. सो महावत खान जो आहे यांनी जे आहे शेवटी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन साईन केलं, भारत सरकारने जे हस्तक्षेप केला. इथे पण जनसंग्रह घेण्यात आलं. 99% लोकांनी म्हटलं की आम्हाला भारतासोबत राहायचं आहे. आणि हैदराबादमध्ये काय झालं तुम्हाला माहितीच आहे. हैदराबादमध्ये काय झालं? ऑपरेशन काय नाव आहे? ऑपरेशन पोलो झालं. ऑपरेशन पोलो तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, छोटे मोठे क्वेश्चन्स आहेत, हे सगळे छोटे मोठे क्वेश्चन्समध्ये विचारलं जातात. ऑपरेशन पोलो वगैरे, तलाठी वगैरे मध्ये विचारलं जातं. सो हे सगळे जे आहे हे अशा पद्धतीने ही माउंट बॅटन योजना होती. माउंट बॅटन योजनेच्या अंतर्गत मित्रांनो जे आहे वेगळं भारत बनवण्यात आला. 2 देश वेगळे बनले, भारत आणि पाकिस्तान हे 2 वेगळे देश बनले. पण भारताचं तर विभाजन झालंच, पण काय झालं, सर्वात मोठा विभाजन तर पाकिस्तानाचं झालं. पाकिस्तानचे तर 2 तुकडे बनून गेले. पूर्व पाकिस्तान पण बनलं एक. पूर्व पाकिस्तान हा पार्ट जो होता हा पूर्व पाकिस्तान बनला आणि इथे जे आहे हा पश्चिमी पाकिस्तान होता. तर पाकिस्तानचे इथे 2 तुकडे आपल्याला बघू शकतात. पाकिस्तान इथे पण आणि इथे पण पाकिस्तान. बरं झालं इथे पण पाकिस्तान आणि इथे पण पाकिस्तान नाही बनलं, नाही ते 4 दिशेने पाकिस्तान झालं असतं, भारताच्या 4 दिशेने पाकिस्तान बनलं असतं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने पाकिस्तानची स्थापना झाली आणि यालाच आपण माउंट बॅटन योजना म्हणतो. होप तुम्हाला हे अंडरस्टूड झालं असेल, तुम्हाला हे समजलं असेल. काय डाऊट्स याच्यामध्ये? हो, VP मेनन यांनी योजना तयार पण केली होती. करेक्ट, यू आर राईट. याच्यामध्ये ह्या जे माउंट बॅटन योजनामध्ये जे आहे पूर्ण ही योजना तयार करणे आणि याच्यामध्ये माउंट बॅटनना मदत करणे VP मेनन नाव आहे. करेक्ट, विशालचं उत्तर बरोबर आहे. आता इथे हे जेव्हा पाकिस्तान बनत होतं, ठीक आहे, तर आता काही लोक याच्या विरोधातही होते. ठीक आहे, आता लक्षात ठेवा. ठीक आहे, काही लोक याच्या विरोधात पण होते. सो आता हे 3 जून 1947ला माउंट बॅटन यांनी ही योजना प्रसिद्ध केली. ही पूर्ण योजना जी आहे ही योजना प्रसिद्ध केली. ठीक आहे, आता ही जी योजना आहे मित्रांनो, ही जेव्हा योजना प्रसिद्ध करण्यात आली
ही सर्व योजना खूप मोठी योजना आहे. आपण ऍक्च्युली दृष्टिकोन एक्झामच्या दृष्टिकोनाने आपण बघत असतो. सो ही जी योजना आहे जेव्हा प्रसिद्ध झाली, ही योजना प्रसिद्ध झाल्यानंतर काही लोकांनी याचा विरोध पण केला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काँग्रेस या पक्षामध्ये नेहमी जो आहे एक समिती बसेल आणि समिती त्याला पारित करेल जे काही असेल. असं योजना प्रसिद्ध स्वीकारलं, काँग्रेस स्वीकारलं असं नाही आहे. ठीक आहे, कधी पण काँग्रेस जी आहे संवैधानिक पद्धतीवर थोडंसं कुठे ना कुठे इंग्रज प्रणालीवर विश्वास असल्यामुळे कुठेतरी संविधानिक प्रक्रिया दिसायला भेटते आपल्याला या पक्षामध्ये. सो 3 जून 1947ला ही प्रसिद्ध केली. त्याच्यानंतर काही जवळपास हे लोक बसले होते 10 जून, येस इट इज नॉट 10 जून, चेक 14 जूनला, येस 14 जून 1947ला ही जी आहे ही काँग्रेसची समिती बसली आणि काँग्रेसनी समितीवर याच्यावर खूप चर्चा केली, डिस्कशन केलं माउंट बॅटन योजनेवर की बरोबर आहे की नाही आहे. या योजनेचा विरोधच केला होता काँग्रेसनी. काँग्रेसमध्ये कोणीच स्वीकार करायला तयार नव्हतं. अबुल कलाम आझाद, गांधीजी, अरे हे बरोबर नाही आहे, सगळं हे काहीच बरोबर नाही, आपण देशाचा बंटवारा वगैरे नाही. अबुल कलाम आझाद, गांधीजी यांनी सक्त विरोध केला होता. पण या समितीची जी काँग्रेसची समिती इथे बसली 1947ला, इथे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे समजवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या अनेक नेत्यांना की बा आता स्वतंत्र भेटत आहे आपल्याला, आता हे स्वीकार केलेलंच योग्य राहणार, नाही तर आज नाही उद्या अजून प्रॉब्लेम होतील. सो अशा पद्धतीने जे आहे सांगितलेलं आहे. अच्छा, याच्यामध्ये तरीही एक लक्षात ठेवा, अजून काही मोठे मोठे नेते आहेत ज्यांनी याचा विरोध केला. सर्वात पहिले सिंध प्रांतामध्ये ज्यांनी केलं होतं, गिडवानी आहेत मला वाटते, एक सिंधी होते, त्यांचं नाव आहे चेक, त्यांचं नाव आहे चौथराम गिडवानी. चौथराम यांनी या नेत्यांनी पूर्ण विरोध केला सिंधमधून. पंजाबमधून तुम्हाला माहितीच असेल जलियांवाला बागवाले हिरो कोण, सैफुद्दीन किचलू, डॉक्टर किचलू जे होते, डॉक्टर किचलू है ना, किचलू यांनी विरोध केला. अरे पण हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे पार्टिशन. पंजाबमधून सैफुद्दीन. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टंडन, कोणते टंडन आहेत ते, पुरुषोत्तम टंडन यांनी विरोध केला होता. पुरुषोत्तम टंडन यांनी पण या योजनेचा विरोध केला होता. पुरुषोत्तम टंडन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सगळ्यांनी विरोध केला होता. तेज बहादूर साहू पण कदाचित विरोधात होते, ठीक आहे, बघून घ्या तेज बहादूर साहू. तर हे सगळे जे आहेत यांनी जे आहे विरोध केलेला आहे. विरोध काँग्रेसमधलेच काही नेत्यांनी विरोधही केला. यांनी म्हटलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. पण फायनली माउंट बॅटन योजनेला पारित करण्यात आलं आणि माउंट बॅटन योजनेच्या अंतर्गत जे आहे 2 राष्ट्र निर्माण करण्यात आले, भारत आणि पाकिस्तान. सो अशा पद्धतीने भारत आणि पाकिस्तानची निर्माण झाली. ठीक आहे. जिन्ना प्राईम मिनिस्टर झाले असते तर पाकिस्तान निर्माण झालं नसतं, ठीक आहे. जिन्ना प्राईम मिनिस्टर झाले असते तर पाकिस्तान निर्माण झालं असतं की नसतं हे तर मला माहीत नाही. पण त्यावेळेसची जी घटना आहे याच्यामध्ये जे आहे आपल्याला आपण बघू शकतो दंगली बघायला भेटून राहिल्या आपल्याला. हिंदू मुसलमान दंगली बघायला भेटून राहिल्या आहेत. सो वेगळं पाकिस्तान बनल्यानंतरही आजही दंगली आपल्याला बघायला भेटतातच, ठीक आहे. आज वेगळं पाकिस्तान बनलं, आजही आपल्याला दंगली बघायला भेटतात. सो जेव्हा पाकिस्तान बनायचं नव्हतं म्हणजे जेव्हा बनलं नाही तेव्हाही दंगली बघायला भेटतात, आपल्याला बघायला भेटल्या. एनिवेज, पाकिस्तान, थॉट्स ऑन पाकिस्तान हे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. ते विचार खूप सुंदर आहे. नक्कीच त्या विचारांना तुम्ही वाचा, ठीक आहे. सो हे सर्व जे आहे माउंट बॅटन योजनेबद्दल आहे. तुम्ही माउंट बॅटन योजनेमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. व्हेरी गुड, ठीक आहे, खूप छान. ओके, सर्वजण जेव्हा कमेंट करतात तर मला खूप आनंद होतो. काही मोजके कमेंट येतात तर खूप छान नाही वाटत. म्हणून सगळेजण जे आहेत डेफिनेटली यांच्यावर खूप सारे बाबासाहेबांचे मत आहे. बाबासाहेबांचे मत तुम्ही थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये वाचा, ठीक आहे. माझं मी मत देणार तर तुम्ही म्हणाल सर थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये असं लिहिलेलंच नाही आहे. त्याचा चुकीचा अर्थ पण लोक काढायचा प्रयत्न करतात. प्रॉब्लेम हाच आहे. एखादं मत जेव्हा दिलं जातं लोक चुकीचं, स्वप्नील सर मी असं सांगितलं म्हणून मी तुम्हाला ते मत देणार नाही. तुम्ही नक्कीच त्या पुस्तकाला वाचा. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये खूप सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, ठीक आहे. सो
प्रॉब्लेम हाच आहे, जेव्हा आपण मत देतो तर असं असतं, मग तसं असतं, मग हा प्रॉब्लेम निर्माण होतो. मला हिस्ट्रीमध्ये मला वाद आवडत नाही. माझं म्हणणं हे आहे, हिस्ट्री तुम्ही अशी वाचा की तुमचं परीक्षा निघाली पाहिजे. मग तर अख्खा आयुष्य पडलेले आहेत अनेक ग्रंथ वाचण्यासाठी. सो आता सध्या आपला उद्देश एकच आहे, कशा पद्धतीने परीक्षा क्रॅक करायची. ओके, सो एनी डाऊट्स, याच्यामध्ये अजून काही डाऊट्स तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, ओके ओके, चलो ठीक आहे, डन डन, थँक्यू. ठीक आहे, सो आपण उद्या भेटूया आणि उद्या आपण अजून विशेष टॉपिक्सवर चर्चा करूया. ठीक आहे, हॅव अ नाईस डे. जय भीम, जय भारत.